श्री एंटरप्राइजेस आणि सिद्धार्थ इलेवंदिवा टॉस साठी रिपोर्ट करा। श्री एंटरप्राइजेस आणि सिद्धार्थ इलेवंदिवा अंपायर मॅचला सुरुवात करा। सचिन म्हात्रे लवकर। आणि ऐक्यात पुन्हा एकदा आवाज भोपरचा विनोदजी पाटील सरांचा आमचे परम मित्र अतुल देखील बुवा बॉयजचे आमचे अतिरिक्त खेळाडू आहेत सध्या त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये सो शुभेच्छा दोन्ही संघांना ऐकूयात आपण विनोदजी पाटील सरांचा आवाज नुकतंच ज्यांचं आगमन झालं समाजसेवक दिलीपजी कोंडे साहेबांचा मी विनंती करेन अनुपजी चव्हाण यांना की आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करावा या क्रीडा मंचावरती ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय आज आदिवासी प्रतिष्ठान चषकामध्ये हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि आमच्या बाजूलाच आदरणीय दिलीपजी कोंडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा सन्मान आपण करतोय आणि पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवावी ऐकूयात पुन्हा एकदा आपण आवाज भूपरचा विनोदजी पाटील सरांचा ज्यांचा सन्मान होतोय दिलीपजी कोंडे साहेब यांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात थँक्यू सो मच धन्यवाद। लेग स्टंप वरती पडल्यानंतर निघतोय पंच वाईड बॉलचा इशारा करताय आणि बघा एक वेगळी शैली आमच्या अंपायरची वाईड देण्याची वाईडने सुरुवात होते डावाला बॉलिंग मार्कवर आपण बघताय साहिल स्ट्राईकला रोहित ऑन साइडला वाईडिश मिड ऑनला फिल्डर येऊन चेंडू उचलतायत टॉस जिंकलेला आहे सामना सुरू आहे बुवा बॉयज आणि युवा क्रिकेट क्लब मध्ये बुवा बॉयज त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना मैदानामध्ये आपण बघतायत आणि युवा क्रिकेट क्लब बॅटिंग साठी हो 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 फिल्डर चेंडूच्या खाली फलंदाज बाद पहिला धक्का मैदानावरती युवा क्रिकेट क्लब संघाला न्यू बॅटर संदीप मैदानावरती संदीप सँडी लवकर यावं लागलं सँडीला कारण की फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी आपण बघतायत कैलास एक महत्वाकांक्षी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण सीमारेषा क्लिअर करता आली नाही फिल्डर त्या ठिकाणी एक तैनात आहे आणि त्याच फिल्डरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला 2 धावा कवलजीतची बॅटिंग सगळ्यांनी बघितली 32 धावा केल्यात इंडिव्हिज्युअली अफलातून खेळ राहिला नावाप्रमाणे कवलजीत पंजाब दीप उत्तर इथे बरसला यंदा जबरदस्त फॉर्मात आहे आणि कवलजीत दरवर्षी फॉर्मातच असतो अनेक स्पर्धा तो गाजवत असतो अफाट गुणवत्तेचा धनी कवलजीत मागच्या मॅच मध्ये चमकला हलक्या हाताने प्लेस करतात शॉर्ट कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत हॅरी 11 वर्सेस साई सागर घाटकोपर बघा लॉर्ड्स प्रमाणे खरं तर या मॅचेस नसतील 1-4 2-5 आणि 3-6 श्रीशा शेट्टीला प्रचंड घाई आहे कल्याणला जायचं खेळायला नाही श्रीशा एका दिवशी 2-2 3-3 दगडावर पाय ठेवतात मग अशी तारांबळ उडते आता म्हणत होता की रेल्वे ग्राउंडचा मी कॅन्सल केलाय श्रीशा और काही होगा तो एंट्री ले लो भाई अंबरनाथ में उल्हासनगर में हो पायातला चेंडू गेला सीमारेषे बाहेर येतो चौकार कसं होतं बऱ्याचदा 2-3 ठिकाणी एंट्री असतात पण ते कॉन्सन्ट्रेट होत नाही कुठेतरी एका ठिकाणी तुम्ही चांगला परफॉर्मन्स देता तिथे जर तुम्ही थांबले तर कुठे त्याचा फायदा होत असतो पण बऱ्याचदा मनाची घालमेल मनाची चलबिचल होते इकडे जाऊ का तिकडे जाऊ दोन्ही ठिकाणी जिंकल्यावर मग कुठे थांबवा प्रश्न असतो
आणि मग धड इकडचा आणि धड तिकडचा असं होताना बघितलेले अनेक संघांच्या बाबतीत. धावसंख्या दाखल करते 9. पहिले षटक संपलंय, 9 धावा आल्यात. फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतायत रोहित, कैलास बाद झाले आणि त्याच्या सोबतीला संदीप. वाटिंगा, मलिंगाचा चुलत भाऊ वाटिंगा. एक वेगळं नाव आहे बघा. हे देखील खरं नाव नसावं, हे देखील खरं नाव नसावं. 100% प्रतीक, खरं नाव प्रतीक आहे. सगळेजण त्याला लाडाने म्हणा, गमतीने म्हणा, वाटिंगा म्हणतात. वाटिंगा नाव असू शकतं, जर मफाका असू शकतं, तत्तेंदा तैबू असू शकतं. आणि श्रीलंकनची नावं अशीच आहे बघा. सगळे रावणाचे आहेत, वंशाचे आहेत. रणतुंगा, अर्जुने, महानामा, मधुशंका, लघुशंका. चेंडू हवेत आणि फिल्डर त्या ठिकाणी गेलाय बाहेर. क्या बात आहे बघा. मिस टायमिंग झाला तरी बाहेर गेलाय हा चेंडू, पण 6 धावा आहेत. 15 धावा फलकावरती. कमबॅक करावा लागेल वाटिंगाला. पहिला बॉल डॉट फेकला होता, पण दुसरा बॉल खरं चांगला होता. झेलची शक्यता निर्माण केली होती, पण भरपूर उंच गेला आणि हवेच्या प्रवाहाने तो बाहेर गेला. वाटिंगा पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी संदीप. ओ आत आणलाय. काय कमबॅक आहे गुडलेंदवरना. गुड कमबॅक डिलिव्हरी. वाटिंगा डॉट फेकतोय. 3 चेंडू 6 धावा आलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच. पहिले सत्र या ठिकाणी सुरू आपण बघताय. टॉस जिंकल्यानंतर बुवा बॉयजने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऑन साइडला स्केअर ऑफ द विकेट. फिल्डर येत आहे डीप मधून. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय यशस्वी, आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 17 धावा. मागची मॅच लवकर संपवली. कवलजी सारखे बॅटर नेहमीच त्याला प्रचंड घाई असते. स्ट्राईक रेट कवलजीचा नेहमी 200च्या पेक्षा जास्त राहिलेला आहे. मोठ्या फटक्यांमध्ये नेहमी डील करत असतो, आणि कुठलाही क्षण असू दे, मग प्रथम बॅटिंग असू दे, सेकंड इनिंग असू दे, चेसिंग असू दे, किंवा प्रथम बॅटिंग करत असताना मोठं लक्ष उभं करण्याचा इरादा असू दे, नेहमी चांगला खेळ त्याचा राहिलेला आहे. आणि केने एक डॉट बॉल. कमबॅक चांगलं आहे. यावेळेस मात्र बघा पंच लक्ष वेधून घेत आहेत. किती फिल्डर आहेत. आणि सचिन मात्रे बघा, चेक करा, बाहेरचा प्रेक्षक काउंट करू नका, नाहीतर 12 होतील. आणि काही आमचे व्हॉलेंटियर देखील आहेत जे बॉल आणण्यासाठी. कन्फ्युजन निर्माण झालं होतं. कल्पेश सुरू आहे बघा, एकदम उन्हामध्ये अजिबात त्रास होत नाही. सूर्याशी त्यांचं जवळचं नाते. लॉंग ऑनला जज करतात. ओ हो, झेल ड्रॉप. बॅकअप देण्यासाठी आले होते, त्यांनाही पकडता आला नाही. झेल पकडू शकले असते, झेल कठीण नव्हता, पण ड्रॉप झालाय. 2 धावा येत आहेत. षटक संपले. दुसरं धावफलकावरती 19 धावा. आणि बघा संघ सहकारी सांगतात की कॅच पकड बाबा. कॅच सुटल्यानंतर काही घडू शकतो, आणि कॅच सुटल्यानंतर मॅचेसही गमावलेले आपण बघितलेले आहेत. कॅच सुटल्यानंतर फलंदाज त्याचा फायदा घेताना आपण बघितलेले आहे. असे कित्येक मोठमोठे विक्रम कॅच सुटल्यानंतर झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर साई येत आहेत. धावा 19 आहे. 9.5ची धावगती राखलेली आहे, आणि साई एक यंगस्टर तुम्ही बघतायत. लॉंग रनअपने बॉलिंग करतात 30 यार्डच्या वर्तुळाच्या बाहेरून. ओ कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफरनं फिल्डर गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. इथून थोडीशी हलगर्जीपणा झाला, थोडासा दिरंगाई झाली, त्यामुळे 2 धावा येत आहेत. चांगलं कॉर्डिनेशन आहे.
धावसंख्या धावफलकावरती 21 साई पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी बघता आपण रोहित गोलंदाज पुन्हा एकदा साई ओव्हर द विकेट. ओ यॉर्कर होता पॅट आणि पॅटच्या मध्ये बुंद्या टाकला होता. चांगला चेंडू भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवतो हा चेंडू. खरं तर जेव्हा जेव्हा यॉर्कर बॉल येतो पण अनेक फलंदाजांनी त्याच्यावरती ही तोड काढलेली आहे. हेलिकॉप्टरनेही यॉर्करवरती आक्रमण केलं जाऊ शकतं पण त्यासाठी तशी तयारी तसा सराव असणं फार गरजेचं आहे. ओ आत आणला होता बॉल शरीर भेदी होता. ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न झाला होता. हलकेश एज चेंडू फाईन लेगला. एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेली आहे या सिंगलच्या साह्याने 22. 3 ओव्हरमध्ये केवळ 3 तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघतात 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. बॉलिंग सुंदर करतायत. अत्यंत चांगला रनअप त्यांचा आपण बघतात. खूप चांगली शैली आहे. हा चेंडू हवेत झेलची शक्यता आणि बघा बावीस धावा धावफलकावरती. आणि बघा साई विद्यमान नगरसेवक विनोद काळन आमचे अत्यंत जवळचे मित्र त्यांचे हे सुपुत्र लेदर बॉलचं प्रशिक्षण घेत आहेत आणि अनेक ठिकाणी आपण क्रिकेटचा वारसा जपताना बघितलेले खेळाडूंना वाईट बॉल कॉल अंपायर उशिराने देतात डिसिजन आणि अंपायरला आता मात्र मागच्या बाजूला वळायला थोडासा कंटाळा येऊ लागलाय त्रास होतोय आणि हाय त्याच पोझिशन मध्ये देतात वाईट. साई अप्रतिम गोलंदाजी वडिलांच्या पालावर पाऊल ठेवून गोलंदाजी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तो आलेला आहे. ओ यावेळेस मात्र फुल लेंथ. साई विनोद काळन यांचे सुपुत्र माहिती नव्हतं आम्हाला. त्यांना आम्ही आधी खूप आधी बघितलं होतं पण बऱ्याच दिवसानंतर ते दिसत आहेत आणि आता माहिती मिळाली की विनोद काळन यांचे सुपुत्र आहेत आणि अत्यंत जबरदस्त कारकीर्द विनोद काळन यांची राहिली. मग ती राजकीय कारकीर्द असू दे किंवा क्रिकेटच्या मैदानावरची. हवेत झेल कोण घेणार प्रश्न. लॉंग ऑफ सरकलाय पुढे. ओ ड्रॉप फार उशीर केला चेंडूपर्यंत पोहोचायला त्यामुळे कुठेतरी नजर ठेवता आली नाही आणि बघा जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे मात्र येत आहे धावा 3 ना. एक शॉट आहे म्हणजे 2च येतील. 3 धावलेले जरूर आहेत आणि अशा प्रकारे षटक संपले. तिसरा धावा धावफलकावरती आपण बघता 27. 9ची सरासरी आपण बघताय. बघूया अंतिम षटक घेऊन येत आहेत कोण. पप्या बुवा बॉयज हा संघ फिल्डिंग करत असताना साईचं षटक अत्यंत चांगलं राहिलं. फिल्डिंग मध्ये साथ मिळाली नाही अन्यथा हे आणखीन इकॉनॉमिकल असतं. 8 धावा दिल्या केवळ 8 धावा. मॅग्निफिसंट बॉलिंग. ओ जाऊ दिलाय बघा आता वळले अंपायर. क्या बात आहे. थोडा सराव झाला कमर आणखीन बारीक होईल आणि त्यांनी आता यंदा फिटनेस मध्ये ध्यान दिलेलं आहे. जवळजवळ 15 ते 19-20 वजन त्यांनी कमी केलंय. नवापाड्याच्या राजाने 30 किलो वजन कमी केलं होतं. नवापाड्याच्या बाळा बोराड्यांनी एकदा 19 किलो वजन केलं होतं जेव्हा 19 विकेट त्यांनी घेतली होती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये. लेग बायचा इशारा. निळजाच्या विकी पवारने
वेट लॉस केलं तर वेट लॉस करणं कठीण असतं, पण वाढवायला काय करायला लागत नाही, फक्त खा खा खा. ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. ओ आउट आहेत का? ऑन दी स्टंप थ्रो होता, फलंदाज बाद. काय थ्रो होता डीप मधून, जबरदस्त थ्रो. फिल्डर होते सार्थकने, विश्वासाला सार्थ अशी फिल्डिंग केलेली आहे. नक्कीच एक जिम ट्रेनर आमच्या सोबत आहेत, थेरपिस्ट आहेत, आणि नक्कीच कोणाला काही सल्ला हवा असेल जरूर घ्या, विनामूल्य मिळेल. कारण विनामूल्य कोणीही सल्ला देत नाही, इथे विनामूल्य मिळेल. आज शिबिर भरवलं असं समजा, पण जेव्हा तुम्ही जिम मध्ये जाल तेव्हा तुम्ही ज्यांना पर्सनली भेटाल तेव्हा मात्र तुम्हाला त्याचे चार्जेस पे करावे लागतील. बॅटर बाद होत आहेत संदीप, विनोद. न्यू बॅटर विनोद होत आहेत स्ट्रायकिंग इनला. चांगला चेंडू, तितक्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफरनं फिल्डर आले होते, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या दरम्यान पूर्ण होत्या. धावा झाले धावफलकावरती 32. अंतिम षटक पप्प्या घेऊन आलाय. पप्प्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत, अजूनही 3 चेंडू शेष आहेत. आणि बघा पंचांचा कुठलाही सिग्नल नाही, इट्स अ लीगल बॉल. डॉट आहे. धावसंख्या 32. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 टू गो. बॅटची एज थर्ड मॅनला मिसफील्ड झाली आहे. 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 33. गोलंदाजी अप्रतिम राहिले बघा या पूर्ण इनिंग मध्ये. टॉस जिंकून बुवा बॉयजने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय किती योग्य आहे हे आतापर्यंत त्यांनी सिद्ध केले. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, त्यानंतर 10 आल्या, आणि त्यानंतर 8. 8, 9, 10 हा आकडा तुम्ही बघताय थोडासा मागे पुढे आलाय, आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 आलेले आहेत. बघूया शेवटच्या बॉलवरती काय घडते. ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला फिल्डर येत आहेत. 2 धावा येतील. इथून थ्रो खराब आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नॉट आउट. अंपायरने सांगितलेले जिथे 2 होत्या तिथे 3 आल्यात, आणि 3 मुळे धावसंख्या धावफलकावरती 36. 37 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिल्या मॅच मध्ये 35 बघितलेले आपण, दुसऱ्या मॅच मध्ये आपण 39 बघितल्या, तिसऱ्या मॅच मध्ये आपण 60 धावा बघितल्या, त्यानंतर आपण 51 बघितल्या, आणि आता आपण बघतोय एकूण धावा 36. 37 करायच्यात विजयासाठी. मैदानावरती आपण बघतायत गोवा बॉयज संघाला युवा क्रिकेट क्लबच्या अगेन्स्ट. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रात या करूया कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. इन्व्हाइट करूया मायक्रोफोन वरती करण खान, मॅन फ्रॉम एदुटणे यांना. धन्यवाद. साई सागर आणि हॅरी इलेव्हन टॉस साठी या. साई सागर आणि हॅरी इलेव्हन टॉस साठी या टॉस साठी धोनी कॅप्टन. हॅरी इलेव्हन वर्सेस साई सागर घाटकोपर. द्वितीय फेरीतील पहिली मॅच. श्री एंटरप्राइजेस आणि सिद्धार्थ इलेव्हन दिवा ही टीम आली आहे का? 2 टीम ऑन द वे. सेकंड राऊंड आपण आधी कव्हर करूया, नंतर पहिल्या फेरीतील अंतिम सामना श्री एंटरप्राइजेस आणि सिद्धार्थ इलेव्हन दिवा मध्ये होईल. दरम्यान टॉस होतोय हॅरी इलेव्हन आणि साई सागर घाटकोपर मध्ये. टॉस झालाय का टॉस?
थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहत आहोत. या स्पर्धेमधला आजचा अंतिम दिवस आणि मॅच आपण पाहत आहोत ती बुवा बॉयज आणि त्यांच्या विरुद्ध युवा क्रिकेट क्लब या दोन संघांदरम्यान. 36 बनवलेल्या 37चा पाठलाग करण्यासाठी बुवा बॉयजच्या आघाडीची जोडी, ज्यामध्ये फलंदाज प्रतीक आणि निहार या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात करा अंपायर्स सचिन म्हात्रे. लक्ष द्या आपण. 13 मॅचचा शेड्यूल आहे आपला आजचा. यानंतर देखील तुम्हाला द्वितीय फेरीमधील एक मॅच पाहायला मिळणार आहे. हॅर 11 आणि त्यांच्या विरुद्ध साई सागर घाटकोपर. टॉस जिंकला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय दिनेशला. स्ट्रायकिंग एंडला सध्या फलंदाज प्रतीक. लॉंग ऑन आणि मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेर. टार्गेट 37. व्हेरी फास्ट बॉल इन स्विंगर. गुडलेन स्पॉट वरती पडला आणि तिथून राईज झालेला बॉल हलकासा आतमध्ये येत असताना चांगला चेंडू. पहिलाच द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज. नॉट बॉल. दिनेश हार्डलेन भिरकावला. पूल करत असताना स्क्वेअर लेगला फ्लॅट बॅटेड. चौकार. चौकार. ऑप्शनचा फारच बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. धावा आपल्याला पाहायला मिळतात 5. टार्गेट 37 धावांचे आहेत. 5 धावा. इन स्विंगर बॅकफुटला कट केला. पॉइंटच्या वरतून मागे चालला चेंडू. बॅकेट पॉइंटला फिल्डर धावताय. चेंडू पुढे आतमध्ये ढकललाय. आता पुन्हा ते उचलून फिल्डर थ्रो करतील. बॅकअपला आलेले. धावा मिळत असताना आपण पाहतोय 3 आणि या 3 धावांच्या साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती 8 वरती. काल विनोद सर आपण खरं तर काल बोपर प्रीमियर लीग सुरू आहे त्यामुळे या स्पर्धेला येऊ शकले नाही, पण मयूर सोबत होता जो देवीचा पाड्याचा. आणि मयूर हार्दिक पांड्याचा डायट फॅन आहे, त्यामुळे काल जी चर्चा सुरू होती टाटा IPL मध्ये ज्या काही गोष्टी सध्या पाहायला मिळतात आपल्याला, रोहित शर्माची कॅप्टनशिप हार्दिक पांड्याकडे गेल्यानंतर मुंबईचे चाहते ज्या पद्धतीने रिॲक्ट करत आहेत. टॉस झालेला आहे, फिल्डिंग घेतलेली आहे त्यांनी. बॅटिंग करायची आहे साई सागर घाटकोपर. नाव आहेत 9 वरती. आणि उद्याची जी मॅच आहे मुंबई क्रिकेट बोर्डाने असा डिसिजन घेतलाय, जर तुम्ही हार्दिकला ट्रोल केलं तर तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तुम्ही पैसे देऊन जरी तिकीट काढलं असलं आणि मैदानाच्या आतमध्ये आले असला, हार्दिक पंड्याला ट्रोल केल्यानंतर तुम्हाला मुंबई पोलीस मैदानाच्या बाहेर काढतील, स्टेडियमच्या बाहेर अर्थातच. ओ बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय फलंदाज बाद. पहिला धक्का बुवा बॉयजला. नाही, चर्चा तीच आहे की अख्खा स्टेडियम ट्रोल करतोय, ते कोणाकोणाला बाहेर काढतील. एक्झॅक्ट ऍक्शन काय असेल तिथे तेव्हाच आपल्याला समजेल. त्यांनी एकेकाला बाहेर काढायला घेतलं तर मग त्याचा काही फायदा होणार नाही, पण त्यांनी वेगळ्या ऍक्शनने जर तिथे कारवाई केली तर मग काही गोष्टी जरूर घडतील. तिथे आपल्या ऑडियन्सला देखील शांत बसावं लागेल. तसे स्टेडियम मध्ये जरी ट्रोलिंग नाही झाली तरी सोशल मीडियावरती होणारच आहे. हार्दिक पांड्याचा ॲटिट्यूड त्याला कुठेतरी नडतोय की काय हा प्रश्नचिन्ह असणार आहे. आणि बरेचसे दिग्गज खेळाडू असतील, क्रीडा विश्लेषक असतील, बरेचसे ट्विट करतात, कारण ज्या पद्धतीनं 2 मॅचेस मध्ये हार्दिक पांड्याची कॅप्टनशिप राहिली त्याविषयी बरेचशा चर्चा आपल्याला पाहायला मिळाल्या 2 मॅचेस झाल्यानंतर. खास करून सेकंड मॅच, कारण जसप्रीत बुमराह सारखा गोलंदाज त्याच्याकडे असताना पहिल्या 10 ओव्हरमध्ये 150+ धावा जेव्हा बनवल्या हार्दिकने, बुमराहला फक्त 1च ओव्हर दिली होती. धावसंख्या आपण पाहतोय 13. आणि दुसऱ्या बाजूने मफाका टाकत होता आणि त्याचा काम फिट केलेला.
हार्ड लेन बॅकफुटला कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहे. पहिलीदा वेगाने सेकंडचा कॉल बघितलं त्याने. फिल्डर थोडा उशिराने आला. धावा पूर्ण होतील 2. आउटफील्ड मध्ये चेंडूवरती येणं फार गरजेचं आहे. जितक्या वेगाने याल, जितक्या लवकर पिक कराल, थ्रो कराल, धावा कमी देऊ शकाल तुम्ही. धावसंख्या 2 ने 15 वरती पोहोचले. हॅरी 11 ने फिल्डिंग घेतले. नेक्स्ट मॅच मध्ये साई सागर घाटकोपर बॅटिंग तयार राहा. ओ मिस टायमिंग. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर मागे येतो. वेल जज कॅच. पहिला धक्का नव्हे तर दुसरा धक्का. निहाल बाद. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15 धावा. अरे पर्याप्त जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम युवा क्रिकेट क्लब. धावा तितक्याशा बनल्या नाही पण सध्या तरी गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 3 बॉल मध्ये 2 विकेट पडलेल्या आहेत. हार्ड लेन लाईन खरा पण डिफाईन गेला फिल्डर. आहा जो ट्रॅप सेट केला होता त्याच्यामध्ये अडकवलाय. तसा चेंडू लेग स्टंपला हार्ड लेंथ जेणेकरून हुका फटका खेळावा आणि डिफाईन निघला कॅच. फलंदाज बाद. अ, 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता हॅट्रिक सम्राटावरती गोलंदाज संदीप. चांगली बॉलिंग सध्या सुरू आहे. लेफ्टी आपण पाहतोय सचिन आला 5व्या क्रमांकावरती. हॅट्रिक बॉल. हार्डलेन टॉप एज मागे चालला चेंडू. थर्ड मानला. डीप थर्ड मानला. फिल्डर येतोय तो डीप फाईन लेगचा. धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती जाऊन पोहोचले 17 वरती. टार्गेट या मॅच मध्ये 37 धावांचं आहे. 20 धावांची अजूनही गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते आता 14 बॉल 20 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या बुवा बॉयजला. पुन्हा एकदा डिफाईन लेगला फिल्डर आहे पण यावेळेला चुकी झाली आहे. पहिल्या बाउन्स वरती सीमा पार चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. या षटकातील असेल आता तो शेवटचा चेंडू. ओ इथे आपण पाहतोय हार्ड लेंथ आला लेग स्टंपच्या बाहेरून. अंपायरचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22. लक्ष असताना 37 अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये. 15 धावा 13 चेंडू 15. रेस मध्ये बॉल लॉफ केलाय. डीप मध्ये फील्डर जज करतोय. ओहो चांगला झेल फलंदाज बाद. आता सामना 12 चेंडू आणि 15 धावांची गरज.
चला चला फिल्डिंग सजून घ्या, जास्त वेळ चालला. अंपायर 2 ओव्हर साठी जवळजवळ 13 मिनिटं खर्च झालेली आहेत. ओहो, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. 11 चेंडू 15 पाहिजेत. अक्षय आला आणि अक्षयने विकेटी मिळवली आहे. फलंदाज बाद साहिल. साई मैदानाच्या आतमध्ये आलाय. साहिलची विकेट पडली आणि साई विनोद काळन मैदानाच्या आतमध्ये. कार्यसम्राट नगरसेवक आजदेचे विनोदजी काळन यांचे चिरंजीव लेदर बॉलचं प्रशिक्षण घेत आहेत आणि खूप कमी वयामध्ये ती त्यांनी छाप सोडलेली आहे आपल्या वडिलांप्रमाणेच. ॲज अ बॉलर म्हणून आजदेसाठी विनोद काळन यांची कारकीर्द फार मोठी आहे आणि ॲज अ बॉलर तीच कारकीर्द साईने देखील सुरुवात केली आहे. पण मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा लेदर बॉलकडे जास्त त्याने लक्ष दिलं पाहिजे. 22 धावा आहेत. साई मैदानाच्या आतमध्ये आला 7व्या क्रमांकावरती. आतमध्ये आला होता ऑन साइडला. चांगला फटका, बॅटचा चेहरा बंद केलाय डीप मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये आणि पाहता पाहता इथे 2 धावा. 2 धावा सहजरित्या मिळतात. 2च्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 24 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत 10. 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 13. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज आहे. धावा तितक्याशा महाग नाही आहेत, पण ज्या काही विकेट पडल्या मागच्या ओव्हरमध्ये संदीपने विकेट मिळवले होते 3 आणि अक्षयने सुरुवात विकेटने केली, त्यामुळे मॅच फसले की काय असं वाटलं बुवा बॉयसाठी. समोर होता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, रनआउटची संधी, बॉल निसटला, सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपण पाहतोय 25. 25 धावा. बॉल शिल्लक आहेत 9. 9 चेंडू मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या आहेत 12. हॅरी इलेव्हन आणि साई सागर घाटकोपर तयार राहा. लोवा फुल टॉस आणि चेंडू सीमा पार, फोर्सने फटका. फलंदाज सार्थक गुड्डूचा बॅट मधून षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 31 वरती. बॉल शिल्लक 8. 8 बॉल मध्ये 6 धावांची गरज. हॅरी इलेव्हन लगेचच उतरा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. रेडी राहा आपल्या प्लेयरचं. हॉटलेंथ या वेळेला मात्र फलंदाज बाद होईल. एज आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. 31 ला बसतोय तो 6वा धक्का. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 6 धावांची गरज. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 31. वाकणा पांडे खेळायचा प्रयत्न. लेग बायची 1 धाव इथे पूर्ण होईल. षटका संपन्न. 3 धावात 32. बॉल शिल्लक 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये पाहिजे धावा 5. 6 बॉल 5 ची गरज. अरियप अरियप कमॉन, जास्त वेळ घेऊ नका. अंपायर शुभम स्ट्रायकिंग एंडला आहेत. हार्ड हिटर आहेत.
जी त्यांची बॉडी लँग्वेज आहे. 6 बॉल 5. बॅकफुटला पंच, खूप चांगला फटका. आणि इथे चेंडू आपण पाहतोय गेलाय सीमा पार. एका धावेची गरज. स्मॅश केलं बॉलला त्यांनी एक्स्ट्रा कव्हरला. एका धावेची गरज. हॅरी 11 तयार आहे. हॅरी 11 रेडी विथ युअर स्क्वॉड. ओ यावेळेला लोआ फुल टॉस. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चार बॉल 1. एज आहे आणि यावेळेला मॅच फिनिश. अभिनंदन. बुवा बॉयजने हा सामना जिंकला. सुरुवात करत असताना ज्याचा बॅट मधून 11 धावा आल्या तो प्रतीक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वाटिंगा मॅन ऑफ द मॅच. चला हॅरी 11 उतरा. अभिनंदन अतुल. अभिनंदन बुवा बॉयज. वाटिंगा या मॅन ऑफ द मॅच. मी संस्थापक अध्यक्ष सचिनजी सागे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. वरती या वाटिंगा आणि युवा क्रिकेट